नमस्कार, स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। राज्यात आरटीई अंतर्गत ॲडमिशन प्रक्रिया जी ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते ती चालू झालेली आहे। त्यासंबंधी काही मार्गदर्शक सूचना हे पालकांसाठी दिलेल्या आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय सूचना आहेत ते आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचणी येऊ नये। काय सूचना आहेत ते आपण बघूया। आरटीई प्रवेश प्रक्रिया 2024-25 या वर्षाकरता पालकांनी पुढील सूचना पाळून अर्ज भरून पूर्ण करावा। पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे। पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये। आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्मदिनांक लिहावा। 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 शाळा निवडाव्यात। त्याचबरोबर अर्ज भरताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावीत। लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यावी। अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला असेल असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा। तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी तो डिलीट करायचा आहे आणि मग नवीन अर्ज भरायचा आहे। एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये। एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेच्या समाविष्ट केले जाणार नाहीत। अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी। अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल। अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करावा। आरटीई 25% प्रवेश 2024-25 या वर्षाकरता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30/4/2024 म्हणजे या महिन्याच्या अखेरीपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता। त्याचबरोबर दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल। सन 2024-25 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे। सन 2024-25 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे। अर्ज भरताना लोकेशन चुकू नये यासाठी गुगलवर पत्ता टाकून लॅटिट्यूड व लँग्विट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही। तर ह्या काही महत्त्वाच्या सूचना होत्या। या सूचनांचं पालन करायचं आहे आणि त्याप्रमाणे अर्ज भरायला सुरुवात करायची आहे। तर नक्कीच ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटलीच तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।